मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराय, जय हर हर महादेव भावांनो. आता आपण जवळपास पुसेगावच्या पुढे आलोय. पाऊस कंटिन्यू आहे. आपण जेव्हापासून निघालोय ना घरून तेव्हापासून कंटिन्यू पाऊस आहे. थोडक्यात आपण पाऊस घेऊनच निघालोय वारीला. तर चला, अजून कुठे पाऊस आहे बघूया. इकडं तुम्ही वारीमध्ये तुषार शेठ काय बंद कर की बाबा बंद कर की कशाला तेवढे चालू आमच्या एवढे तुम्ही वारी बिरी करायला लागताय. पाऊस आहे मित्रांनो, तुषार भाऊ भेटला आपल्याला. तो निघाला वारीला पंढरपूरला आणि आपण निघालोय माळशिरस साईडला. तुम्हाला दाखवतो त्यांची वारी. आता इथं विसाव्याला थांबली होती. हे बघा, हे थांबले ते विसाव्याला. हे जेवण झालं का? नाही अजून चाललंय बनवायचं चाललंय. ह्या वर्षी लयच मनाव घेतलं. दुसऱ्या काय विषय काय काय लग्न ठरणार आहे तुझं? काय विषय कसं काय फील आहे? बोल की. काय कसं वाटतं? भारी वाटतं. बरे वाटते. चालतं मग पांडुरंगाला आमचा नमस्कार सांगा. सांगतो की त्याला सांगतो. रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण आहे खोडूसमध्ये. आपण पाठीमागं बघतोय आपल्या माऊलींच्या पालखी सोहळ्याचा विसाव्याचा टाइम झालेला आहे. इथं पालखी थांबलेली आहे विसाव्याला. तर चला, तुम्हाला पण पालखीचं दर्शन दाखवतो आणि इथला अनुभव सांगतो तुम्हाला. चला. रामकृष्ण हरी मंडळी, आपण आता आहे खोडूसमध्ये. तर पाठीमागे तुम्ही बघताय, आपल्या पाठीमागे माऊलींचा रथ आहे. हे सगळे वारकरी वारीला निघाले आहेत बघा. मित्रांनो, माऊलीचा जो रथ आहे तो रथ वाढण्यासाठी ही बैलजोडी असते बघा. तर आता माऊलीचा रथ जोडतात माऊलींचा आणि माऊलींच्या रथामध्ये माऊलींच्या पादुका ठेवणार आणि इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात होते.
मित्रांनो, वारीतलं जर सुख अनुभवायचं असेल ना तर खरंच स्वतः इथं आलं पाहिजे आणि इथं सुख आणि जे मनाला जे समाधान मिळतं का नाही ते मित्रांनो वारीत इथं आल्यानंतरच सुख मला समजणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की अजून रस्त्याला आपण जवळपास मसवडपाशी पोचलोय, रिटर्न निघालोय. तरी पण आपल्या माऊलींच्या दिंड्या पालख्या ह्या पंढरपूरकडे निघालेल्याच आहेत. तर आपण पण माऊलींचं दर्शन घेऊन रिटर्न निघालोय आणि आपला हा छोटासा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अजून अशाच नवीन व्हिडिओमध्ये.